शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा विषय किंवा सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे कर्जमाफी होणार का? होणार तर कधी होणार? माझ्या मते 2029च्या अगोदर म्हणजे लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफी होईल। पण कर्जमाफी कुणाला मिळणार आहे? सगळ्यांना आता कर्जमाफी मिळणार नाही। तुम्हाला वाटत असेल मी कर्ज थकवलं म्हणजे मला कर्जमाफी मिळेल, कुणाला वाटत असेल मी शेतीवर कर्ज काढून ठेवू म्हणजे मला कर्जमाफी मिळेल। आता कर्जमाफीसाठी निकष आणि अटी राहणार आहे। काय योजना आखतंय सरकार कर्जमाफीसाठी? काय हालचाली सुरू आहेत आणि तुम्ही त्या कर्जमाफीत बसणार आहात का? चला तर सविस्तर सांगतो। बघा, निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना, 7/12 कोरा करू आणि शेतकरी कर्जमाफी असे मोठे आश्वासनं सरकारकडून देण्यात आले। त्यात लाडकी बहीण योजना तर आधीच कार्यान्वित झाली होती, पण कर्जमाफी वेटिंगवर होती आणि वेटिंगवर आहे। सरकार सत्तेत आलं, परंतु सत्तेवर आल्यानंतर अनेक नेत्यांनी यू-टर्न घेतला। कर्जमाफी शक्य नाही असं ऐकून शेतकऱ्यांमध्ये मोठी निराशा निर्माण झाली। निवडणुकीआधी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुती सगळ्यांनी घोषणा दिल्या की शेतकरी वर्गाला वचन दिलं की पूर्ण कर्जमाफी होईल। परंतु काळ बदलला, सरकार स्थिर होताच पहिलं यू-टर्न कोणापासून झाला? अर्थमंत्री अजित पवार। ते म्हणाले की राज्याची आर्थिक परिस्थिती कर्जमाफीसाठी सक्षम नाही। म्हणजेच आश्वासन फक्त शेतकऱ्यांना लुभावण्यासाठी होतं का? मत मिळवण्यासाठी होतं का? परंतु आता त्यावर म्हणजे शेतकरी कर्जमाफीवर सरकार तोडगा काढतंय, हालचाली सुरू आहेत असं एकंदरीत दिसतंय। फडणवीसांनी देखील मध्यंतरी स्पष्टपणे सांगितलं होतं की ग्राह्य नियम आणि आर्थिक प्रक्रियेनुसार योग्य वेळ आली की कर्जमाफी होईल। योग्य वेळ कधी येणार आहे? 2029च्या निवडणुकीपूर्वी। परंतु त्यांनी हेही सांगितलंय की ही एक तात्पुरती मदत होईल, शाश्वत उत्पन्न वाढ आणि स्वावलंबन वाढवणारी धोरणं याला आपली प्राथमिकता आहे। मग कर्जमाफी मिळणार का? कुणाला मिळणार? कधी मिळणार? नेमकी कशी मिळणार? चला सांगतो। बावनकुळे काय म्हणालेत? फार्म हाऊस बांधणाऱ्यांना, लक्झरी कार चालवणाऱ्यांना कर्जमाफी नाही। ज्यांची मोठी मोठी फार्म हाऊस आहेत शेतीमध्ये त्यांना कशाला कर्जमाफीची गरज आहे? केवळ खऱ्या गरजू शेतकऱ्यांना, ज्यांना शेतात पिकत नाही, कर्जाखाली जे दबलेले आहेत, त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा विचार केलाय असं डेटा आधारित सर्वेक्षण करून मेरिट यादीनुसार पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल या पद्धतीवर काम सुरू आहे असं बावनकुळे म्हणालेत। मध्यंतरी प्रहारचे बच्चू कडू यांनी देखील जूनमध्ये उपोषण केलं, मागणी केली शेतकरी कर्जमाफीची आणि त्यामुळे सरकारला तात्काळ समिती स्थापन करण्यास भाग पाडलं गेलं। विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटना या सर्वेक्षणाची पद्धत, वेळ आणि निष्पन्नता याबद्दल किती समाधानी असतील हा प्रश्न आहे। परंतु अशा प्रकारे कर्जमाफीची योजना सरकार आखतंय। पूर्वी पूर्ण कर्जमाफीची बातमी होती, जसं की महाविकास आघाडीने किंवा महायुतीने सुद्धा निवडणूक घोषणापत्रात पूर्ण कर्जमाफीचा मुद्दा ठेवला होता। मात्र सत्तेवर आल्यानंतर आता धोरण बदललं गेलंय। आर्थिक मर्यादा, बजेट, लाडकी बहीण योजनेचा भार आणि सरकारचं जे काही आर्थिक तिजोरी आहे ती त्यामध्ये सध्या ठणठणाट आहे असं सांगितलं जातंय आणि त्यामुळं तुर्तास तरी कर्जमाफी शक्य नाही। मात्र त्यावर कामकाज सुरू आहे आणि अशा पद्धतीनं एक समिती आखून ती सर्वेक्षण करेल कोणत्या शेतकऱ्यांकडे किती जमीन आहे, त्यांच्या शेतामध्ये फार्म हाऊस आहे का, त्याच्यानंतर अनेक तिथं निकष आणि अटी लावल्या जातील असं सध्या तरी दिसतंय। तर मंडळी, सरकारनं निवडणूक काळात मोठं आश्वासन दिलं, पूर्ण कर्जमाफी करू असं सांगितलं, शेतकऱ्यांच्या मालाला भाव देऊ, सोयाबीन आणि तूर काय भाव गेली तुम्हाला माहीतच आहे। आणि आता सरकार म्हणतं की पात्रता, निकष आणि मेरिट पाहिले जाईल। ठीक आहे, ज्यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे त्यांना नको कर्जमाफी, पण मग सुक्याबरोबर ओलं जळायला नको। प्रश्न असा आहे की या सर्वेक्षणाच्या आधारे खऱ्या शेतकऱ्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा कर्जमाफी मिळणार की नाही? सर्वेक्षणात खूपच जाचक अटी जर ठेवल्या, जसं की 4 चाकी आहे का, जर असेल तर मग त्याला कर्जमाफी नाही, 1 लाख 1.5 लाख कर्जच माफ होईल, थकीतच असावं, मग रेग्युलर भरणाऱ्यांनी काय पाप केलंय त्यांचं काय, असे काही जर नियम त्यामध्ये असतील तर मग अवघड होईल। आता काय नेमकं त्या सर्वेक्षणात आहे, कोणत्या अटी ठेवल्या गेल्या आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना मेरिटनुसार कर्जमाफी होते, कधी होते, पुढील अपडेट देखील तुमच्यासाठी घेऊन येणारच आहोत। तुर्तास एवढीच अपडेट होती की एक समिती गठीत होणार आहे आणि ती सर्वेक्षण करणार आहे शेतकऱ्यांचं त्यानुसार आणि त्यानंतर मेरिट ठरवलं जाणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी होणार आहे अशी तुर्तास तरी बातमी आहे। पुढची अपडेट देखील तुमच्यासाठी घेऊन येऊच। त्यासाठी आपल्या मराठी मंडळी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। आणि सरकारनं हे जे काय समिती गठीत केली आहे, सर्वेक्षण वगैरे करणाऱ्या सरकारचं सांगितलं जातंय काही नियम आणि अटींच्या आधारे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं सांगितलं जातंय, मेरिटनुसार कर्जमाफी दिली जाईल असं सांगितलं जातंय। यावर तुमचं मत काय आहे कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या अपडेट्सवर, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।